शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज संध्याकाळी जरा जोरदार पावसाची सर आली होती. 6:30 सव्वा 7च्या दरम्यान मस्त पाऊस, थोडा अर्धा पाऊण तास मस्त पाऊस पडला. दिवसभर तसं पावसाचं वातावरण होतं. आणि आपण दूध वाटून आल्यानंतर काय घराच्या बाहेर गेलो नाही आणि 2-3 रील्स बनवले आपण. ॲज युज्युअल नो रिस्पॉन्स. असो, रिस्पॉन्स भेटो अगर. हे बघा, हा व्यक्ती काय करतो इकडे पाठीमागे बघा. म्हणजे हे कॉन्टेंटसाठी नाही, तो स्वतःहूनच करतो आहे असं काय. त्याला खुशी होते माझ्या व्ह्यूज नाही वाढल्या की. असो मंडळी, सध्या काय परिस्थिती चालू आहे तुम्ही बघत असाल. पाऊस नाही पडत आहे, काय नाही पडत आहे. कोण कुठे चाललं आहे, कुणाच्या काय हालचाली चालल्या आहेत. कोण दिल्लीच्या वाऱ्या करतं आहे, कोण विलिनीकरणाच्या वार्ता करतं आहे, कोण अर्थखात्यासाठी फिल्डिंग लावतं आहे. काय चाललं आहे काय? तिकडे एक वेडा माणूस इतक्या दिवसापासून अनशन करत होता, उपोषण करत होता, मूर्खासारखं उपोषण करत होता. का? तर नीटचे पेपर फुटले, त्यानंतर टेटचे पेपर फुटले. बरं, त्याचं मागणी तर काय होती? तर शिक्षण मंत्र्यांना, म्हणजे देव माणसाला, अक्षरशः देव माणसाला त्या पदावरनं खाली काढायचं होतं, ही मागणी होती. त्यासाठी त्याने एवढे दिवस उपोषण ठेवलं होतं त्या माणसाने. आणि अक्षरशः काल त्या माणसाला म्हणजे जंतर मंतरवरनं उचललं, दाबून टाकलं, अक्षरशः दाबून टाकलं ते आंदोलन. मंडळी, आपण शाळेत असताना इंग्रज राजवटीमधले अत्याचार खूप ऐकले होते. ते क्रांतिकारकांचं किंवा स्वातंत्र्य सैनिकांचं आंदोलनं कशी चिरडून टाकायचे, दाबून टाकायचे. ते आपण त्यावेळेला जन्मलोच नव्हतो, आपला जन्मच नव्हता, त्यामुळे काय बघायला भेटलं नव्हतं. पण आज त्याची प्रचिती आली. बरं, हे आंदोलन दाबून टाकणारे दुसरे कोणीच नाही आहेत, आपलेच बांधव आहेत. आपणच निवडून दिलेलं सरकार आहे. मंडळी, अपेक्षा होती की एवढे दिवस जे आंदोलन चाललं आहे, धर्मेंद्र प्रधानांना पदावरनं काढून द्यायचं तर सोडाच, विषय लांबचाच राहिला. पण साधं त्यांच्याशी संवाद देखील साधला नाही सरकारने. साधायला पाहिजे होतं ना. अहो, संवादाने प्रश्न सुटले असते, काहीतरी मार्ग निघाला असता. निदान तुम्ही ऐकून घ्यायची भूमिका तर ठेवायला हवी होती. सत्ताधारी पक्षातले नेते मंडळी म्हणतायत काय, दुसऱ्या सरकारांच्या वेळेला पेपर फुटले नाही का? हां, अहो, त्यांच्या वेळेला पेपर फुटले, मग तुम्ही सुद्धा तीच चूक करताय का? अहो, त्यांच्या वेळेला पेपर फुटले, तुमच्या वेळेला पेपर फुटले, त्यात जीव सामान्य मुलांचाच जातोय ना. दावणीला आम्ही सामान्य लोकच लागतोय ना. मग फायदा काय? काहीच कळलं ना. अहो, ते सरकार वाईट होतं म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून दिलं ना. मग तुम्ही अजून सुद्धा 15 वर्ष व्हायला आली, रेकॉर्ड ब्रेक करायला लागले पंतप्रधान, ज्यांनी नेहरूंपेक्षा देखील 12 वर्षापेक्षा जास्त काळ पंतप्रधान पदावर राहिले. आणि आता तेच टीका करतात नेहरूंवर. अरे, तुम्ही आता जास्त रेकॉर्ड ब्रेक केलात ना. मग अजून सुद्धा त्यांचेच दाखले का देत आहेत? त्यांनी तसं केलं होतं, त्यांनी तसं केलं होतं, त्यांनी तसं केलं होतं. अरे कुठे? काय थोडं भान ठेवा. अक्षरशः काल तुम्ही सोनम वांगचुकांना उचलून नेलत. खूप बेकार. मी असं म्हणत नाही आहे काँग्रेसच्या वेळेला असं काही झालं होतं, नव्हतं झालं, असं अजिबात नाही म्हणत. झालं होतं ना, खूप काही झालं होतं. अहो, त्यावेळेला तर आंदोलनाचे ढीगच्या ढीग लागायचे रोजच्या रोज. स्मृती इराणी गॅसवरनं आंदोलन करायच्या. आपले ज्येष्ठ समाजसेवक, ज्येष्ठ अण्णा हजारे साहेब, यांनी तर पार आंदोलनाचा पार एकदम कळसच रचला होता त्यावर. अर्थात चांगलंच केलं होतं. आंदोलन करणं हा लोकशाहीचा
लोकशाहीमध्ये लोकांना दिलेला, सामान्य लोकांना दिलेला अधिकार आहे. त्यांनी त्यांचा निषेध कसा लोकशाही पद्धतीने नोंदवायचा, तर आंदोलन करून. अक्षरशः रामदेव बाबा जे आता योगामध्ये व्यस्त आहेत, त्यांना आता काही देशामध्ये अत्याचार दिसत नाही आहे, काही देशामधल्या परिस्थिती दिसत नाही आहे, सगळं काही चांगलं चाललं आहे, आलबेल आहे असं मानून ते आपले योगा शिकवत आहेत. ॲक्टर्स लोक तर म्हणत आहेत वी आर ॲन ॲक्टर्स ब्रो, आम्ही तर कलाकार मंडळी आहोत, आम्ही काय करणार, आम्ही काय बोलणार. अरे तुमचे पिक्चर बघायला, चित्रपट बघायला, तुमची बॉडी बघायला अक्षरशः तरुणाई धावत रस्त्यावर उतरते, वेड्यासारखं प्रचंड तुमच्यावर प्रेम करते. आमचे क्रिकेट खेळाडू त्यांच्यासाठी जीव घालवते, पैसा तुम्ही लोक कमावता, अर्थातच आमच्या देशासाठी खेळता, तेव्हा आम्ही मात्र जीव ओळून टाकायला तुमच्यावर तयार असतो. आणि तुम्ही त्या साध्या प्रश्नावर देखील बोलायला मागत नाही. संवेदनशीलता संपली आहे, माणूस संपलाय तुमच्यातला. आणि काहीतरी बोला, त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बोला किंवा विरोधात बोला, पण काहीतरी बोला. इथे कोणी आसपास ना, ओठांची मोहर खोलना, ओठांवरची मोहर खोला, बोला, काहीतरी बोला. राईट ऑर रॉंग काहीतरी बोला. चूक नसेल तर ते बरोबर आहे हे तरी बोला, किंवा बरोबर नसेल तर ते चूक आहे एवढं तरी बोला. संवेदनशीलता संपत चालली आहे. खूप भयानक आहे. सरकार कुठलंही असो, पण लोकांनी मांडलेला आक्रोश, आंदोलनाच्या मार्गातनं मांडलेला त्यांचा आक्रोश दाबून टाकणं, चिरडून टाकणं खूप भयानक आहे. असो, ठीक आहे, आपल्याला जे बोलायचं ते आपण बोलतो, बाकी ठीक. नाहीतरी तसे फारसे कोण आपले व्हिडिओ बघते म्हणा, बरोबर की नाही. जरा पाऊस पडून गेला म्हणून बाहेर निघालो. कंटाळाच आला होता, तरी पण चाललो आहे बाहेर. काय बोललो, राऊंड मारून येणार. दिवसभरात बाहेर गेलो नाही, बोललो आता तरी राऊंड मारून येणार. हे काय घेऊन आलात? हो, मंडळी आता इथेच आपला व्हिडिओ हा थांबवतोय आणि पुन्हा उद्या सकाळी भेटू. उद्या आहे रविवार, तर चला उद्या भेटू. आणि विचार करा, मी काय जे व्हिडिओमध्ये बोललो आहे त्याच्यावर विचार करा, चूक आहे अयोग्य आहे कमेंट करून सांगा. आणि थांबूया, चला उद्या भेटूया सकाळी. आणि तू मंडळी पाऊस होता मगाशी, पण आता नाही, आता चिकचिकीत झाले, फक्त पाऊस गेला आहे. पण गावच्या साईडला पडतोय म्हणा, कोकणात मला सुरुवात झाली असं ऐकलं आहे. आपण काय प्रत्यक्षात बघितलं नाही, पण काल फोन आला होता महाबळेश्वरला देखील पडतो आहे असं म्हणतात. चला पडू द्या, आपल्या इकडे पण पडेल अशा आशा बाळगूया. आणि तुर्तासरी या छान अशा नोटवर आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. आणि हो मंडळी, मी एवढे व्हिडिओ बनवतो, निदान लाईक करा, शेअर करा, कमेंटरी करा ॲटलिस्ट. निदान बघा, विजिट तरी करा, बघा काय आहे. तर चला आता काय जास्त बडबड नाही करत, तुम्ही नक्की बघाल, सपोर्ट कराल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एक थंब बटन दाबा ना लाईकचं प्लीज. तर चला बाय बाय, शुभरात्री.